रक्षाबंधनला 2च महिने राहिलेत. काय करू, कसं प्लॅनिंग करा पाहिजे. यावर करते ना, सगळ्या भावांना बोलवून घेते. सगळ्या म्हणजे सगळ्या, मावस भाऊ, चुलत भाव, मावशीचा, मामाचा, काकाचा, सगळ्या भावांना बोलवून घेते. खूप वर्ष झालं ना सगळ्यांनी एकत्र बोलवलं नाही. कसं आहे, सगळ्यांना एकत्र बोलवलं ना जरा पैसे जास्त भेटतील. पहिला लिस्ट काढायला पाहिजे. पहिला ना सगळ्यांची नावं लिहून घेते आणि सगळे किती जण होतात. माझ्या मताने 15-20 जण तर होतील. 15-20 जण तर होणारच आहे 100%. आणि आता सगळे मोठे आहेत, सगळेजण कामाला पण लागलेत, त्यामुळे पैसे पण 1000 रुपयाच्या पुढं तर देणार. 1000 नाही, 2000 तरी. वहिन्या खडूस आहेत, त्याच्याकडे कोण लक्ष देते. वर्षातून एकदा तर पाहिजेलच का नको. आमचा अधिकार आहे. तर आता ते जेवढे आहेत ना त्याच्या सगळ्यांची यादी काढते आणि प्रत्येकाच्या नुसार 1-2 हजार रुपये असं मी स्वतःच ठरवून घेते. म्हणजे 15 × 2 मी या सगळ्या पैशांचा आयफोन घेऊ शकते. आयफोन तर नक्की येईल, पण काय करू, आयफोन घेऊ का काय घेऊ, काही कळणं झाले. मला इतका आनंद व्हायला लागला ना, काही कळणं झाले काय घेऊ. पण मी सगळ्यांना बोलवणार. 2 महिने राहिल्यात. 2 महिन्याच्या आत्तापासून उद्यापासून तयारीला लगेच. कसं आहे ना, आत्तापासून त्यांच्या कानावर घालून ठेवलं ना की हळूहळू ती पण तयारीला लागतील ना. बहिणीच्या घरी जायचं आहे तर पैशाची जुळणा केली पाहिजे. बरं झालं लक्षात आलं. आता आज संध्याकाळपासून सगळ्याला एकांना 5-5 जणांना तर फोन लावायला घेतेच. मग तसं मस्त मज्जा येईल. पण मग रक्षाबंधनला घालू काय, ड्रेस घालू का जीन्स घालू. नको साडीच घालते. कारण कसं आहे ना, ती आहे कुचकी त्या वहिन्या सगळ्यांच्या बरोबर नाही. त्या साडीच घालते म्हणजे ती म्हणजे संस्कार असलेली बहीण दिसते. आणि जरा पैसे आधी जरा जास्त देतील. जाऊ तिकडं म्हणू दे. आत्तापासून वा स्वप्न बघायला सुरुवात झालेली आहे. आणि ह्या वर्षी एक भाऊ चुकवायचा नाही. एक भाऊ चुकवायचा नाही, हा आपला ध्येय असला पाहिजे. बस.